तुमचं नाव काय आणि तुम्ही या यात्रेमध्ये सहभागी झालात काय सांगाल? माझं नाव आप्पासो बाबा ठेंगले, बनपुरी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. फोन नंबर 94 20 67 95 87. कुठल्या जातीचा हा बैल आहे? काळा कपिला. त्याला खाद्य काय घालता? खाद्य खपरी पेंड, गव्हाचा भुसा, शेंगपेंड आणि ही आटा. आता ह्याला कितीची मागणी झाल्या, कितीला खरेदी केलाय? तो केलाय 1,91,000 रुपयाला खरेदी केलाय. याची किंमत सांगते 5 लाख रुपये. काय वैशिष्ट्य आहे बैलाचं? तो बैल काळा कपिला. ह्या बैलाची पैदास माणसाची इच्छुक जास्त करून काळ्या कपिला गाया पाळायचे, त्यासाठी घेतलाय. काय खासियत आहे काळ्या कपिलीची? काय आता माणसांना आवडच आहे काळ्या कपिली. तर छंद म्हणून छंद शर्यतीसाठी दारात या बैलाला मागणी कुठे आहे? महाराष्ट्रात, कर्नाटकात? महाराष्ट्रात, कर्नाटकात, पुण्यात, बिण्यात सगळीकडे जाईल. आता या यात्रेमध्ये सर्वाधिक कोसे बैल आणि पांढरे बैलांची जास्त आवक आहे. जास्त आवड. ह्या बैलांना तितकी मागणी होत्या का? होय होय, काळ्या बैलांना जास्त मागणी होते. आज दिवसभरामध्ये कुणी मागणी मागितलंय की 2 लाख रुपयाला मागितलंय. मागा उद्या येतो म्हणले. द्यायला काय ते मोही जाईल. मोही मार्डी. तुमचं नाव सांगा आणि किती वर्षापासून या यात्रेमध्ये येत आहे? माझं नाव समाधान बिरा सरगर, मुक्काम पोस्ट कोळे, कोंबडवाडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. किती वर्षापासून कौशी यात्रेत आम्ही जवळजवळ गेले 10-11 वर्ष झाली येतोय. कुठली व्हरायटी आहे? हे कपिला काय नाव आहे? टायगर. त्याला खाद्य काय घालता? कपरीपेंड आणि मकाचा बरडा साधतो. कशासाठी पाळलाय? बैलगाडा ब्रिडिंग शर्यत? साठी. म्हणजे एका गायला भरवायसाठी किती घेतात? आम्ही 1000 रुपये घेतो पहिल्यापासून. बरोबर. आता ह्याची पैदास कुठं कुठं झाल्या? पैदास भरपूर झाल्या. लांबून गाय येते त्या भरायला घरी. कुठे येते तरी पण पुण्यापासून गाय येते त्या. पुन्हा इकडे इंडी, कोल्हापूर, कर्नाटकात पण येते गाय भरायला. आता हे काळी कपिलाची पैदास करण्यासाठी शासन काय करते का? अनुदान देते? नाही, शासन काय अनुदान देत नाही. त्यांचं खिलार पैदास केंद्र आहे, तुम्हाला बोलवलं होतं? नाही, कधी काय करत. मागणी वगैरे होत्या का याला? मागणी होत्या पण द्यायच ना आपल्याला. कितीपर्यंत जाते तरी मागणी? 10 लाखात वर आहे. कुठली लोक आहे ती मागणी करणारी? पुणे, कर्नाटकवाले मागते ती, पुणेवाले मागते ती, ब्रिडिंग साठीच मागते ती. बोलूला द्यायचं ना आपल्याला. ह्याचं काय वैशिष्ट्य आहे? दुर्मिळ वस्तू आहे, मिळत नाही. दुर्मिळ असल्यामुळे मिळत नाही. ते पहिल्यांदा ह्या भागात पहिल्यांदा तुमच्याकडे होता ना? हा, पहिल्यापासून हा तो जुना बैल. हा, गजा. गजा नाव आहे का? गजा. आता कुठं कुठं झालंय याचं? पैदास महाराष्ट्रभर झाले आता. भरपूर पैदास झाले. पाड्यांच्या पण मागण्या भरपूर आहेत. 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख, 3 लाखाला पाड्या ऐकल्या त्या. पाड्या आहेत का आपल्याकडे? आता घरी एक पाड्या आपल्या काळी. इथं कोणी विक्रीला आणल्या का कोणी पाडी? विक्रीला पाडे नाही आणले, कारण का परवा एक पाडे विकले. त्या महिन्यात 1,79,000 2 वर्षाची. सांगा आणि पौष पौर्णिमेमध्ये किती दिवसापासून येणार? माझे नाव बिरा पांडुरंग सरगर, मुक्काम पोस्ट कोळे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. कुठल्या जातीचा येऊ? खिल्लार तिकुंडी राजाची पैदास आहे. कोसा खिल्लार तिकुंडी राजाची पैदास आहे. कशी मागणी आहे याला? त्याला मागते ती 2,25,000. त्याला खाद्य काय लागते? शेंग पेंड, गव्हाचा भुसा. एवढी मागणी आहे, तुम्ही विकला नाही का? नाही दिला. का म्हणजे काय खासियत? आम्हाला गायसाठी लागतोय ना बैल. किती आहेत जनावर आपल्या घरी? आपल्या घरी टोटल जनावर 11 आहे, पण बैल 4 आहे. या वर्षीचा बाजार कसा भरलाय? चांगला भरलाय. चित्री माया यात्रेमुळे खरेदी होते का? हो, चांगली होते. आणि आता महाशिवरात्रीमध्ये परत त्याची विक्री होणार. चांगली विक्री होत असते. तुम्ही जर यात्रेला येत आहे, हो. त्या यात्रेमध्ये आणि आजच्या यात्रेमध्ये काय फरक आहे? नाही काय तसा फरक नाही. गिराईक भरपूर आहे, विक्री चांगली झाली. बैलगाड्या शर्यतीपासून काय चांगली मार्केट आहे बारक्या वासराच. त्याच्या आधी जरा डिम झालत जरा. जे शौक आहे, त्यांना नाद आहे, ते बैल घेतच असते. आता व्यापारी कुठले कुठले आले? भरपूर बऱ्याच गावचे आले ती. तुमच्या बेळगाव पासून आले, इकडं कर्नाटक मध्ये भरपूर आले ती. पुण्यापासून आले ती, मुंबईची काही लोक आले ती, सातारा परिसरात सगळे भरपूर लोक आले. बऱ्यापैकी मागतील का? कसं हो, चांगली मागणी आहे बैलासनीला. नंबर वगैरे निघतील का? निघतेच, पण काय तशासारखं असते. आम्ही नाद करत नाही नंबरात. तुम्ही सहभागी होत नाही?
नाही जायचं निघून आपलं बक्षीस त्या पद्धतीने देत नाही ते, त्यामुळे आपण थांबत नाही. दादा नाव काय? रवी पारसनाथ पिता इमामदाबाद तालुका जिल्हा जालना. या यात्रेमध्ये जालन्यात आलाय, कशी बैलांची आवक बरी झाल्या काय, म्हणजे आलेत का बऱ्यापैकी? हो, बैल चांगली आली आणि दर पण चांगला आहे बैलांना. तुम्ही किती खरेदी करणार आहे? आम्ही 2 खरेदी केल्या. आम्हाला 4 करायच्या होत्या, पण बैल जरा आम्हाला पसंत नाही पडल्यामुळे आम्ही 2च केल्या. काय किमतीच्या घेतल्या? आम्ही एक घेतला 50,000 रुपयाला आणि एक घेतला 60,000 रुपयाला. जालन्यावरून तुम्ही आलाय? हो, जालन्यावरून किती आलो. जण आलाय तुम्ही? आम्ही 4 जण आलो. कोण कोण? आमचे वडील आणि आमचे चुलते आणि आमचे आजोबा. तुम्ही हे शेती कामासाठी घेतलं का बैलगाडा शर्यत? आम्ही शर्यतीसाठी घेतलंय. तुमच्याकडे शर्यती चालतात? हो, शर्यती चालतात. आम्ही इकडे खटाव तालुक्यात येत असतो शर्यतीसाठी. किती वर्षापासून तुम्हाला नाद आहे याचा? मला एक 4 वर्ष झाले असेल या नादात आहे मी. वडील आहे, वडिलांनाच आपल्याला नाद लावला आहे. हो. किती शर्यती जिंकला आतापर्यंत? आतापर्यंत एक बैल विकला आपण 3.5 लाख रुपयाला. आपण गरीब असल्यामुळे आपण बैल विकतो जास्त करून. घेऊन परत विकताय? हो, व्यापार पण करताय? व्यापार पण करतो आपण. आणि घरी किती आता जोड्याच्या? आता घरी आपल्याकडे 2 बैल आहे. एक आपल्याकडे शंकरपटा चांगला पळतो आता. नाव काय आहेत बैलांचे? एकाचा आदत किंग नक्षत्र आहे आणि एक दुसरा किंग मल्हार आहे. किंग मल्हार. हा, आणि आता किंग नक्षत्र. आता परत किती मैदान मारली? आता एक आपण पैलवान केसरीला आपलं जुलैमध्ये मैदान झालं, तर त्या मैदानात आपण टाकाटाकीत मार खाल्ला सेमीला, कळंबीचा शंभू लागला त्यामुळे. आणि दुसरी कुठली? कुसेसावळीला? कुसेगावला नव्हतं आलो, कारण की आम्हाला आमच्या भावकीतलं वारल्यामुळे त्यामुळे नाही आलो.